आणि हा. मग तुमचं पुढचं घेऊ प्रकरण. आता वाजले 8:15. 15-20 मिनिटं तरी घेऊ. टीका तुमच्याकडे 2 पुस्तकं दिलीत PDF ला. हो. तुम्हाला ज्या पुस्तकात बघायचं त्या पुस्तकात बघा. बाकीचे पाची परमागमापैकी आपण घेतलं असतं तर पाची परमागमापैकी ते अवघड होणार. त्याच्यामुळे तो कुठलाही ग्रंथ आपण सिलेक्ट केलेला नाही. जो सोपा आहे, जो तुम्हाला अर्थ लावता येईल एवढ्या धड्यावरती, असा ग्रंथ दुसरा नाही. सर्वार्थ सिद्धी निघू बृहद्रव्य संग्रहाची टीका अवघड आहे. बाकीचे कुठले ग्रंथ, जयसेनाचार्यांची टीका सोपी आहे खरं, वरचं त्याला पण तुम्हाला नयाचं चांगलं ज्ञान पाहिजे तिथंही, त्याच्यामुळे तेही तुम्हाला लवकर लावता येणार नाही. मग एक जो आम्ही आता अलीकडे वाचलेला परमात्मा प्रकाश ग्रंथ आहे, दोहा चांगली आहे, तर ते आपण तो वाचायचं. म्हणजे तुम्ही फक्त सामान्य अर्थ सांगितला जाणार, लय डीप मध्ये काही घेतलं जाणार नाही अर्थ, फक्त तुमच्या प्रॅक्टिस साठी हा ग्रंथ आहे. दुसरा काही याच्या पाठीमागे उद्देश नाही. कृपा करून कोणी गैरसमज करून घेऊ नका. सगळ्यांनी उघडा. जे कलर वाला जो फ्रंट पेज आहे तर त्याचं घेताय की कोणतं घेणार आहे का? कोणतेही दोन्ही पैसे सेमच आहेत? दोन्ही सेम नाहीये. दोन्ही मध्ये एकामध्ये प्रिंट आहे ना, ती संस्कृतची वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे हिंदी, ते तुम्हाला शोधावं लागेल. ज्यांना जे तुम्ही तर आता ओके. मला ते जयपूरची जी प्रत दिली आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये प्रिंटिंग चांगलं आहे हा हा. आणि स्पष्ट आहे दिसायला. बर. नसेल म्हणजे ते वापरायचं नसेल तर दुसरं पुस्तक आहे ते तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल, कारण त्याचं व्यवस्थितपणा नाही आहे त्याच्यामध्ये थोडासा. टीका, हिंदी टीका, संस्कृत टीका, ते आणि दिसायला पण त्याच्यामध्ये न हा वेगळा लिहिलेला आहे. तर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत. पण तुम्हाला जे वापरायचं ते वापरा. आणि माझ्याजवळ जे आहे पुस्तक आहे ते आता कुणाचं आहे, रायचंद आश्रम तिकडचंच आहे सुरेश आहे. माझ्याकडे बघ. हा, राजचंद्र जैन मला तिकडचंच आहे. आगाशची प्रत आहे माझ्याकडे, आहे ती पुस्तक आहे माझ्याकडे तरी. पुस्तकं उपलब्ध होत नाहीत, कारण खूप चौकशी केली आम्ही, तर त्याच्यामध्ये होत नाही. कारण मागं मी आत्ताच 4-5 महिन्यापूर्वीच माझं वाचून झाले परमात्मा प्रकाश, त्याच्यामुळे त्यावेळेला आम्हाला दोघा तिघांना पुस्तकं पाहिजे होतं खरं मिळाले नाहीत. बऱ्याच ठिकाणी कारंजालाही चौकशी केली, आगासला चौकशी केली, कारण परमात्मा प्रकाश पुनर्प्रिंट झालेलं नाही पुस्तक, नवीन नाहीये. जुन्या प्रती असतील तरच ते येतात. आगासमध्ये कुणाला सापडलं तर आगासची प्रत आगासला फोन करून विचारा त्यांच्याकडे एखादी प्रत उपलब्ध आहे का, आणि ते मागून घ्या. म्हणजे तुम्हाला जर दोन्ही प्रती बघायच्या नसतील तर ते तिसरं ऑप्शन आहे. तुम्हाला पाहिजे तर माझ्याकडनं इथे काय कॉन्टॅक्ट नंबर असेल काय असेल, मी तुम्हाला ग्रुपला टाकते. त्यांना आगासवरनं मागवायचे त्यांनी मागून घ्या. आलं लक्षात? अजून कोणाला काय प्रॉब्लेम? चालू करूया. तुम्ही एकदा तरी पुस्तक उघडलंय का? मी पुस्तक उघडून बघितलं ते. बघितलंय, वाचलंय पहिलं का? ना. हा नाही. हा, ठीक आहे. सुरुवात कोण करते आता याच्यात? मला आम्हाला कसं 37 वाटेल झाले, आता. 37 पानं झाली तरी प्रस्तावनाच चालू आहे त्याची. प्रस्तावना है नाही, ना? आपल्याला संस्कृत वाचायचंय डायरेक्ट. नाही, तेच माहिती किती पानावर बघायला लागलोय. किती पानावर बघायचा थांबायचं होतं, तर माझ्याकडे मोबाईल नाही, तुम्हाला सांगावं लागेल. मीच मोबाईल दुसरीकडे. सगळ्यांना माहिती पडेल ना म्हणून तेवढं 41. तुम्ही कुठलं प्रत मी ओपन ते केलंय त्याची? ज्याची पहिली पेज कलरवाली आहे ना ती, हा हा ते. ते हा, घेतलंय. मग ते त्याचा पान नंबर किती आहे? अजून तरी माझं किती, एक मिनिट सांगतो तुम्ही. 43 झाले तरी त्याचं हेच चालू आहे, प्रस्तावनाच चालू आहे. प्रस्तावना मोठे आहेत. ते करतो मी. ते काढलं की मग सगळ्यांना एकदम डायरेक्ट तिथे अनुवादकीय हा चालू झालं. एक मिनिट, मी हे शेअर करू काय सर? कारण तुम्ही होस्ट आहे ना, तुम्ही शेअर करा मग. एक मिनिट. हम्म. हा, आता चालू झालं. शेअर करा ते पेज नाही, मी सरळ. शेअर करतो. ठीक आहे, नसेल तर मग मी म्हणजे करते. मी काढून आपल्याला ठेवलं होतं मोबाईलवर तसं शेअर दिसेल करायला. ना, मोबाईलवर दिसेल ना आता. मोबाईलवर तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल आता तरी. हा तेच. बघा, बरोबर आहे हेच ना? एक मिनिट, मला दिसत नाही अजून. हा, हा हेच, हे हा, हे तेच तेच स्पष्ट आहे. तेच बरोबर. हे स्पष्ट आहे. ह्याला मोठं करता येईल? हो, बहुतेक. चिदानंदे कृपाय चिन्हाय परमात्मने, हेच आहे बरोबर. नाही, इकडचं काढा की बुकमार्क्स काढा, म्हणजे होतं व्यवस्थित.
बघा आता. दिसतंय का सर्वांना व्यवस्थित? हो. दिसत स्क्रीन मोठी होत नाहीये का? हे हा? बाजूचं ते सगळं घालवावं लागेल त्यांना ते टूल्स. अच्छा नाही ते राहणार Tools. ते 1 मिनिट. हा ते साईडला इकडचं जे पण येतंय ना बुकमार्क्स पण जातंय, घालवा ते बुकमार्क्स क्रॉस चिन्ह आहे ते पण घालवा. कुठे कोणतं वालं? इकडे आहे ना इंट्रोडक्शन, परमात्मा प्रकाश, इथं सगळं ते आहे, ते घालवा. बुकमार्क्स म्हणून जे आहे तुमच्या पेजवर दिसतंय ते तिथं अच्छा. क्रॉस चिन्ह आहे बुकमार्क्स वरती, ते क्रॉस मध्ये घालवा म्हणजे जातंय, म्हणजे स्क्रीन मोठी होते. हा हा, इकडं हा. इकडं इकडं इथे. इकडं हा ते बस झालं मोठं होतं, याच्यापेक्षा नाही होत बहुतेक कदाचित. हा चला. श्री परमात्मने नमः. परमात्मे, ते आता परमात्मने काय झालं, परमात्म्याला. आता नमः तुम्ही शिकलाय ना, की नमः असेल तर ज्याला नमस्कार करायची त्याला कोणती चतुर्थी विभक्ती असते? चतुर्थी विभक्ती. चतुर्थी हा, विभक्ती होते. हा म्हणून इथं परमात्मन शब्द आहे, आत्मन शब्द आहे. तुम्हाला अजून झालं नाही ते शब्द, ते चतुर्थी विभक्ती झाली म्हणून ते परमात्म्याला. म्हणजे आपण नमावे असल्यामुळं तिथं काय केलेलं आहे की चतुर्थी विभक्ती केली, कारण ज्याला नमस्कार करायची त्याची चतुर्थी असते, हा नियम आपण बघितलाय. मग कुणाला नमस्कार केला? परमात्म्याला. मग अर्थ करत असताना काय केलं? परमात्म्यासाठी नमस्कार असं नाहीये, नाहीये. आहे कर्म ते, आणि नमः काय अव्यय आहे. अशा त्या परमात्म्याला मी नमस्कार, किंवा माझा नमस्कार असो. कुणाचा ग्रंथ आहे? श्रीमद. कोण वाचते? हा थांबा 1 मिनिट, भैया वाचा बघू, सुरुवात करा. योगींदू देव विचरित. हा आता श्रीमद योगिंदू देव विरचित, म्हणजे श्रीमान योगिंदू देवांनी योगिंदू. रचलेलं. आता हे अजूनही झालेले नाही, हे विशेषण आहेत सगळ्याचे, हे विशेषण अजून तुम्हाला झालेली नाहीत. पुढे वाचा. ना श्रीमत पेक्षा श्रीमत असणार ना ते. श्री तच द झाला, त्याचा द झाला, बरोबर आहे. पुढे य आलंय ना, या आला यरल त्यामुळे व मृदू आहेत, श्रीमत मग तिथं पुढे मृदू योगिंदू व्यंजन आले असता, मागील व्यंजन ज्या वर्गातलं त्या वर्गातलं तिसरं व्यंजन होतं. बरोबर. म्हणून तुम्हाला जे नियम पक्के करून घेतलेलं आहे, तुम्ही एवढा अभ्यास केलेला आहे, तो इथं तुम्हाला उपयोगाला येणार आता. आलं लक्षात? पुढे वाचा. परमात्म प्रकाश. परमात्म प्रकाश. आता प्रकाश म्हटल्यावर कोणती विभक्ती झाली? प्रकाश देव. प्रथमा एकवचन. बरोबर, प्रथमा एक वचन. कशासारखं चाललं? कोणता मूळ शब्द काय देव झाला तिथं? देव हा, हे महत्वाचं आहे की कोणताही शब्द असेल तर तुम्हाला तर ओळखता आलं का नाही. परमात्मा प्रकाश दिलंय म्हटल्यानंतर ते देव सारखं चालतंय, म्हणजे अकारांत पुल्लिंगी नाम आहे. लक्षात आलं? हे त्यातले थोडे बारकावे ते तुम्हाला समजत जाईल सगळ्या गोष्टी. पुढे वाचा. टीका टीकात वयोपेत. टीका द्वय उपेत. टीकात नाही, टीका द्वय. द्वय म्हणजे दोन, उपेत म्हणजे युक्त. म्हणजे 2 टीके नाही, 2 टीका कोणाच्या? एक हिंदी टीका आहे आणि दुसरी संस्कृत टीका, जी ब्रह्मदेव सुरींची आहे. मूळ जे गाथा आहे, दोहा छंदामध्ये रचलेला हे ग्रंथ आहे. तर दोहा आहे ते योगिंदू देवांच्या आहेत, आणि जी टीका आहे ती ब्रह्मदेव सुरींची आहे. चिदानंदे ब्रह्मदेव रूपाय. संस्कृत देवकृत संस्कृत टीका. श्रीमान ब्रह्मदेवांनी कृत ब्रह्मदेव म्हणजे देवकृत केलेली संस्कृत टीका आहे. आता टीका. मंगलाचरण म्हणा. चिदानंदैक रूपाय जिनाय जिनाय परमात्मने परमात्म प्रकाशाय नित्यं सिद्धात्मने सिद्धात्मने नमः. मग काय झालं आता? चिदानंदैक रूपाय. आता परमात्म्याला नमस्कार. इथं पण परमात्मने नमः.
परमात्म्याला नमस्कार. हे तर तुमच्या आता सामान्य लक्षात आलं. कुणाला नमस्कार केला? परमात्म्याला. परमात्मा कसा आहे? आता त्या परमात्म्याची विशेषण आहेत बाकीची सगळी. चिदानंद एक रूपाय, जिनाय, परमात्म प्रकाशाय, परमात्मने हा नित्यम सिद्धात्मने नमः. सिद्धात्मने हे पण परमात्म्याचं विशेषण आहे किंवा सिद्धांचं विशेषण केलं तरी चालतं. घ्या खालचं थोडस. मग हे सगळे विशेषणच दिलेत का ताई? हा सगळे चिदानंद कृपय हा जिन बरोबर. परमात्मा कसा आहे? चैतन्य आनंद हेच एक ज्याचं स्वरूप आहे, अशा त्या परमात्म्याला. परत कशा आहेत त्या परमात्मा? जिनाय, जिन आहे. परत कशा आहेत? परमात्म्याला प्रकाश आहे. आता इथं परमात्मा प्रकाश आहे, म्हणजे परमात्मा प्रकाश म्हणजे काय लावायचं? परमात्मा प्रकाश हा ग्रंथ लावला, किंवा परमात्मा म्हणजे जीव, त्या जीवाला प्रकाशित करण्यासाठी करणारा असा कोण आहे? तो परमात्मा आहे. आणि कशा आहेत? सिद्ध. सिद्ध स्वरूप अशा त्या परमात्म्याला नित्य म्हणजे नेहमी नमस्कार असो. कुणाचा? माझा नमस्कार असो. असा हे झाला शब्दशः तुमचा अर्थ. तर लक्षात आलं? चिदानंद एक रुपये आहे का ते? हा, एक एक रुपये. रुपाय हे रुपये म्हणजे वगैरे चतुर्थी विभक्ती आहे काही? हा, बरोबर. एक परमात्मा रुपये. तेच की परमात्म्याचं विशेषण झालं. मग विशेष आणि विशेषणाची विभक्ती एकच असते. परमात्माने चतुर्थी विभक्ती आहे. मग चिदानंद एक रूपाय हे विशेषण कुणाचं आहे? परमात्म्याचं आहे. जिना हे विशेषण कुणाचं आहे? परमात्म्याचं आहे. परमात्मा प्रकाश हे विशेषण कुणाचं आहे? तर परमात्म्याचं आहे. सिद्धात्मने हे कुणाचं विशेषण? तर परमात्म्याचं आहे. आणि अशा त्या परमात्म्याला माझा नमस्कार असो. मग एकदाच करतो काय मी नमस्कार? तर नाही, नित्य म्हणजे नेहमी माझा नमस्कार असो. लक्षात आलं? सामान्य ढोबळ अर्थ बघायचा, याचा खुलासा जास्त मीही करणार नाही, कारण आपल्याला तुम्हाला जे शिकवायचं ते अजून अर्थ करायला आता तुम्हाला नाही आहे. आता फक्त तुम्ही संस्कृतचे संधी विच्छेद करायचा. पुढे वैशालिका की बंड खाला वाचा खालचं पेज वरती घ्या. श्री तेच ना, श्री योगी. हा 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 श्री बरोबर. योगींद्र देवकृत परमात्मा प्रकाशाभिधाने प्रकाश प्रकाश अभिधाने म्हणून शब्द, आता शब्दसंग्रह तुमचा वाढेल एक 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 तिथं. सोहकट छंदो ग्रंथे थांबा, कोणाचा सोहकट नंबर आहे? छंदो ज्यांना सांगितलंय त्यांनीच वाचायचं आहे. रेखा का की आवाज? सोहकट छंदो ग्रंथे प्रक्षेपकान् विहाय व्याख्यानार्थम अधिकारशुद्धिः कथ्यते. श्री योगींद्र देवानी श्री योगींद्र देवकृत म्हणजे श्री योगींद्र देवानी केलेलं जे परमात्मा प्रकाश नावाचा जो दोहक म्हणजे दोहक छंद आहे, दोहा छंद आहे हिंदीतला. दोहक छंद ग्रंथामध्ये प्रक्षेपकांना सोडून, प्रक्षेप कुणाला म्हणायचं? की जे मूळ आचार्यांचं जे लिहिलेलं त्याला सोडून अजून काहीतरी त्याच्यामध्ये जे दुसरे श्लोक घातलेले असतात, दोहे घातलेले, त्याला म्हणायचं प्रक्षेप. त्या प्रक्षेपकांना सोडून व्याख्यानार्थम व्याख्यान करण्यासाठी अधिकार शुद्धी कथ्यते म्हणजे अधिकारांची शुद्धी सांगितली जाते. आता कथ्यते काय तर कर्तरी का कर्मणी वाक्य? रेखा वैशालिका की कथ्यते काय? कर्तरी कर्मणी हा कर्मणी कर्मणी, कर्मणी बरोबर आहे, आहे. बरोबर, कर्मणी. आणि आता हे म्हणून तर जे आपल्याला आता म्हणजे आचार्याने काय केलं? टीका योगिंदू देवाने म्हणजे ही संस्कृत टीका कोणाची आहे? श्रीमद ब्रह्मदेव सुरींची. ब्रह्मदेव सूर्य असे नाही म्हटले की मी सांगतो, त्यांनी काय म्हटले? सांगितलं जातं. मग आता कोण सांगितलं जातं? तर ब्रह्मदेव सूरीकृत म्हणजे सूरींच्याकडून हे सांगितलं जातं, असा त्याचा अर्थ. जे कर्मही निघालं आणि क्रियापदही निघालं. कळालं? म्हणजे ही पद्धत आहे. म्हणजे आचार्य आपल्याकडं हे एक विशेषता आहे की आपले जे आचार्य ते कोणीच असं म्हणत नाहीयेत की मी सांगतो, मी कर्तृत्व बुद्धी नसते कधी, माझ्याकडून केलं जात, माझ्याकडून सांगितलं जात, असं. लक्षात आलं? ते आणि हा सामान्य धातू असतो. आपण आत्मनेपदी आहे का? आ? कच्छ धातू आत्मनेपदी
सांगा की मूळ धातू काय कथ्यतेमध्ये? कथ कथ कथ. मग कथ मग तो कोणता कथ आहे? होय. मी काय विचारलं, कथ धातू कर्मणी आहे. आहे. मग कथचं काय होतंय? हो हो कथचं हो ते लावल्यामुळे ओळखायचं कर्मणी आहे म्हणून. हा, मी मूळ धातू विचारते ना. माझं कथ्य मी आहे. काय विचारते तर काय आहे हे विचारत नाहीये मी. मी तुम्हाला काय विचारते, कथ धातू कुठं गेलाय तुम्हाला? आणि तुम्हाला मी ती पद्धत नेहमी सांगते. आता मगाशी सांगितलं होतं की तसाच पाठ करायचा, तेवढ्यासाठी मी आग्रह करत होते त्यावेळेला. काय होतंय कथच? वैशाली कथ काकी. कथ्यते हा हा, कथ ते कर्मणी झालं. कर्तरी रूप सांगा मला त्याच्यात. कथयति कथयति बा कोणी बाकीचे सगळे म्यूट. काय चाललंय? ज्याचा नंबर आहे त्याने बोलावं. वैशाली काकी गेली दिसते. कथ हा, सुनंदा काकी सांगा कथ बघू, कथ धातू कुठला आहे? कथ हा कर्तरीचा आहे ना. कथ कथ कथ्य. कथ मूळ धातू. कथच काय बनतंय? जसं हा, रमचं रमते बनतंय, गमचं हा. गच्छती बनतंय, तसं कथच काय आहे? कथ येते. कथ येते होईल ना. कर्मणे हे आत्मनेपदी. नाही, कोण सांगणार मला आता? रेखा काकी. कथ ते उत्तम पुरुषाचं एकवचन होईल का? हे थांबा आता. रेखा काकी, कथ कथ कथते. चुकीचं. दशमगणाचा धातू आहे हा. मग कस, दशमगणाचा. मग काय होतंय तिथं? दशमगणाचं रूप काय बनतंय कथचं? कथ्यते. हा, कथ्यते. दशमगणाला य लागतंय. हम्म. अय मग काय होणार आहे हम्म लावून? कथयते कथयते. कथयति परस्मैपदी ऍक्च्युली कथयती. ऍक्च्युली ऍक्च्युली काय होत आहे ताई, ते सगळेजण म्हणजे मी पण आधी कन्फ्युज झालेलो. कथ आणि कथ्थ मध्ये कन्फ्युज करतोय आम्ही. हा दोन शब्द. दोन इथं काय शब्दांमध्ये हे आहे? कथ आहे इथे. हे तर कथ आहे. कथ म्हणून आहे तरी आणि कथ नाही ना, यस कथ कथ्थ म्हणते नाहीये ना मी. एक्झॅक्टली. हा कथ आहे. आणि आणि त्याला ते कथ कथ ते येते दशमगणाचा होतंय. परस्मैपदी कथ कथ कथ्यते. कथ. हा, बरोबर. म्हणून तर तुम्हाला कथयती का पाठ करायला सांगितलं ते कळतंय का आता? रम रम ते का पाठ करायला सांगितलं, का कंठस्थ करायला सांगितलं, हे आहे याच्यासाठी. आलं लक्षात आणि आलं. मी पेपरामध्ये पण तुम्हाला कर्मणीमध्ये का भर दिला, कारण सगळे आता याच्यामध्ये वाक्य बऱ्यापैकी आचार्यांच्याकडून कर्मणी येतात. बरं. त्याच्यामुळे तिथं ते पेपरात तो थोडासा माझा तसं होतं की जरा कर्मणीचं रूप चांगली व्हावी तुमची. लक्षात आलं? आलं. वाचा वैशाली काकी पुढं. आपण ढोबळच अर्थ घेणार आहे, विशेष अर्थ आपण इथं लावणार नाही. कुणाला विशेष अर्थ असेल तर त्यांनी खालचे टीका वाच, कारण आपल्याला संस्कृत तुम्हाला येणं महत्वाचं आहे. हम्म. वाचा पुढे. बरोबर. दिसतंय. तद्यथा हम्म, बरोबर. वाचा, काय झालं? प्रथम प्रथम तस्ता. थांबा थांबा एक मिनिट. प्रथम प्रथम ताव हा, इथं आता शब्द कोणता आहे? प्रथमतः. आता तुम्हाला हे माहित आहे, तावत हा शब्द प्रथमतः माहित झाला. मग आता पाठीमाग काय असणार? कोणता शब्द निघू शकतोय? तर प्रथमतः स आहे ना. तर आता स कशाचा होतोय? विसर्गाचा होतो. विसर्गाचा तिथे झाला. प्रथमतः निघणार. म्हणून तिथं वाचताना प्रथमतः तावत पुढे. प्रथमतः तावत पंच परमेष्ठी पुढे. नमस्कार मुख्यत्वेन हम्म जे जाया झाणग्ये हम्म इत्यादी सप्त दोहक सूत्राणी भवन्ति. अच्छा, पूर्ण जोपर्यंत पूर्ण विराम. तदनंतर हम्म तदनंतरम हम्म विज्ञाप मुख्यतया हा, भविम विज्ञापन मुख्यतया न वाचलं नाही. सम्यक ज्ञानाचं एक अंग आहे की वाचत असताना विज्ञापन शुद्ध वाचावं. मुख्यतया हम्म विज्ञापन मुख्यतया हम्म भाविम पणविवि हम्म इत्यादि सूत्रत्रयम् बरोबर. पुढे. अतः. पुढे अतः ऊर्ध्वं
बहिरन्तः परमभेदेन त्रिधात्म प्रतिपाद प्रतिपादन मुख्यत्वेन पुणु पुणु पणविवि इत्यादी सूत्रपंचकम अथांतरम थांबा आता तुम्ही, थांबा अथांतरम थांबा 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 थांबा. किशोरी काकी वाचा पुढचं. अथ अनंतरम मुक्तिगत व्यक्तिरूप परमात्म कथन मुख्यत्वेन तिहुयण वंदिऊ इत्यादि सूत्र दशकम. अत ऊर्ध्वम देहस्थित शक्ति रूप परमात्म कथन मुख्यत्वेन देहऊ निम्मलु इत्यादि अंतर्भूत प्रक्षेप पंचक सहित 24 सूत्राणि भवन्ति. बर, जे आता मला साधारण एक अंदाज आला बाबा ही अशा तऱ्हेने टीका असते. हा अर्थ काय होतो, आता वरती ज्या वेळेला आपण ह्याचा अर्थ केला तर मी सगळी विशेषण परमात्म्याची केली. काय खाली काही पुस्तकामध्ये परमात्म प्रकाश हा ग्रंथ घेऊन तिथं परमात्म प्रकाशाला प्राप्त करण्यासाठी माझा परमात्म प्रकाश या ग्रंथाचं या ग्रंथाला प्रकाशित करण्यासाठी अशा त्या परमात्म्याला मी नमस्कार करो असो असा पण अर्थ केलाय खाली. तर तेवढा पण नको, आपण जे सामान्य तोच अर्थ बघितलेला आहे. काय सांगितलं, प्रथमतः म्हणजे पहिल्यांदा. आता आचार्य काय करते, अनुक्रमणिका असते का नाही सुरुवातीला, तर ती अनुक्रमणिका दिली पहिल्यांदा तावत म्हणजे सुरुवातीला पंचपरमेष्ठी नमस्कार मुख्यत्वेनं, म्हणजे सुरुवातीला काय केलंय, पंचपरमेष्ठींना नमस्कार करण्याच्या मुख्यतेने जे जाया जानकीये हे मंगलाचरणाची सुरुवात आहे. इत्यादी 7 दोहक सूत्र इत्यादी 7 दोहक सूत्र आहेत. त्यानंतर विज्ञापन मुख्य म्हणजे ज्ञानाच्या मुख्यतेने भवीम पनवी इत्यादी 3 दोहक सूत्र आहेत. आता ऊर्ध्व त्याच्या पुढे बहिरात्मा, अंतः म्हणजे अंतरात्मा आणि परम म्हणजे परमात्मा भेदाने आत्मा 3 प्रकारचा आहे याच्या प्रतिपादनेच्या मुख्यतेने पुनः पुनः पणवी इत्यादी 5 दोहा सूत्र आहेत. याच्यानंतर मुक्तीला गेलेले जे व्यक्तिरूप परमात्मा आहेत त्यांच्या कथनाच्या मुख्यतेने तिहुयन वंदी इत्यादी 10 सूत्र आहेत. त्याच्या पुढे या शरीरामध्ये स्थित असणारा जो शक्तिरूप परमात्मा आहे त्याच्या कथनाच्या मुख्यतेने जेऊ निमलू इत्यादी अंतर्भूत. आता ह्याच्यामध्ये प्रक्षेप आहेत म्हणजे जादा दोहाक सूत्र किती आहेत, 5. मग प्रक्षेप पंचकसित म्हणजे 5 आणि 5 ने युक्त असे 24 दोहा सूत्र आहेत असं ही अनुक्रमणिका सांगितली. बरोबर, असं आता उद्यापासून तुम्ही तयारी करा, कुणालाही विचारलं जाईल या पद्धतीने आणि अर्थ सामान्यच केला जाणार, जास्त काही खोलात जाणार नाही. लक्षात आलं. आता शिकूया काय एवढं बास लावणार आहे संस्कृत सगळं. पण एक विचारायचं होतं. बोला आता की. हे जे लाल अक्षरात लिहिले ते ओरिजिनल ग्रंथ असं त्याचं ग्रंथाचे श्लोक असं त्याचा अर्थ ना? असं काही नाहीये, त्याला जरा काय म्हणायचं हे काय मंगलाष्टक महत्वाचे आहे, नाही फोकस करण्यासाठी दिलेले आहे. प्रत्येक ग्रंथात असेलच असं नाही. नाही बर. हा, पण मग आता या ओरिजिनल ग्रंथात जयपूरची ही प्रत जयपूरची आहे ना, तर त्यांनी ते फोकस करण्यासाठी त्याच्यावरती म्हणजे हे आचार्यांचे आहेत किंवा हे ह्याच्यामध्ये अच्छा. काय म्हणायचं त्याला ते करण्यासाठी की दिलेलं आहे. त्यांनी तसं दिलं प्रत्येक ग्रंथामध्ये असतंच असं नाही. असं नाही. ओके. आता आपण शिकूया 15-20 मिनिटं तरी. चला की, अर्धा तास झाला कीच. हे असं उद्यापासून तयारी करा. तुम्हाला वाचावं लागेल, प्रॉपर संधी विच्छेद बघावं लागेल, कुठला शब्द आता असाच तुमचा शब्दसंग्रह देखील वाढणार. तुम्ही जसं वाचणार ना तसं तुमचा शब्दसंग्रह वाढत जाईल, मग ते कळत जाणार आहे. आणि जिथं कळत नाही तिथं आपण इथं मी सांगतेच तुम्हाला काय कुठं कुठला शब्द कळाला नाही तो. आलं लक्षात? तर हे तुम्हाला करावं लागणार. बरोबर. चला आता घ्या. मला एक ते डाऊट आहे, ते कथ्यतेचं मला नाही समजलं, ते जरा सांगता येईल? काय सांगू, कथ्य ते कर्मणी प्रयोग आहे आत्मनेपदी.
कथ त्याचं आणि अच्छा, काय तुम्ही कथ कळालं? कर्मणी प्रयोग दोन केला ना, ते म्हणून कथ्य ते झालं ना. हा, हो ठीक हो आहे. हा हो हा मी म्हणजे तेच सांगत आचार्य काय होतो, म्हणजे म्हणाले एक मी ओळखायची. ते आलं की आपण कर्मणी म्हणायचं असं मी म्हणू लागलो. म्हणजे ते बरोबर आहे का चुकीचं हा आहे असं आता मला. हे लक्षात ठेवा, कधी आता तुम्हाला या समजण्यासाठी मी सांगितलं जातं केलं जातं असा बुद्धिपूर्वक अर्थ करणारच तिथं. पण तो कधी कधी प्रसंगाला अनुसरून तरी अर्थ पण केला जातो शास्त्राचा अर्थ करत असताना. भले आचार्य कर्मणी प्रयोगात सांगाले कारण ते कर्तृत्व घेत नाहीत म्हणून त्यांनी कर्मणी टाकलेलं आहे तिथं. त्यांना इथं म्हणजे ह्या लिहिण्याचं कर्तृत्व पण मला नको अशी त्यांची भावना आहे. एवढे मोठे ग्रंथ म्हणजे सगळे आकलंकाचार्य असू दे, धवलाकार असू दे, वीरसेनाचार्य असू दे, सगळ्यांनीच तसं केलेलं आहे की तिथं कुठलाही जेव्हा ग्रंथ लिहिला हे मी लिहिलेलं नाहीये, माझ्याकडून लिहिलं चाललेलं आहे, लिहिलं गेलेलं आहे हे त्यांना सांगायचं. कर्तृत्व घेतलं तर त्यामध्ये अहंकार येण्याची शक्यता जास्त असते. मी केलं, मी सांगितलं, मी करतो, मी खातो, मी पितो, मीच कर्तृत्व आहे, परंतु आचार्य ते कर्तृत्व घेत नाही. म्हणून कर्मणीचा प्रयोग आचार्य देतात. मग तसं कधी कधी आपण प्रसंगाला अनुसरून त्याचा कर्तरी अर्थ केला तरी चालतो. आता ते तुम्हाला प्रॅक्टिसनं गोष्टी लक्षात येऊ लागतील. चला आपला 16वा